नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोधकांचा विरोध। विरोधकांनी आधी विधेयक वाचावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतात। नाशिकमधील पदाधिकारी उमेदवार देवाभाऊ वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तरच राज्याला नवी दिशा मिळेल। फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका। दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। कोणताही अजेंडा असो किंवा नसो, दोन भाऊ एकत्र येणं कुटुंबासाठी चांगलं, असंही वक्तव्य। राज्यात तिसरी भाषा अनिवार्य करा, शासन निर्णय पुन्हा लागू करा। ठाकरे बंधूंविरोधात पुढील आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार, सदावर्तेंचा इशारा। तर हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरेंना दोपहर का सामना बंद करावा, सदावर्तेंची मागणी। अन्न प्रवृत्तीचे जे कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरेंची जी विधान आहे, जी कथनी आणि करणी कशी असावी, कसे व्हिडिओ करावेत, या सगळ्या संबंध बाबी घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेवर कारवाई व्हावी म्हणून। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत, मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय। काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बाटिक बनवू इच्छितात। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मूर्ख लोक आहेत, मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोक आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटिक बनवू इच्छितात। संजय राऊतांनी मुंबईकरांचा अपमान केला, बिनशर्त माफी मागावी। भाजप आमदार अतुल भातखळकरांसह राम कदमही संतापले। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार। उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य। मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त।